आपण ही जी आज व्हिडिओ शूटिंग पाहतोय 25 जानेवारी 2026 आपल्या कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे या गावचं जे सांडपाणी आहे ते संपूर्ण गावाचं सांडपाणी या ठिकाणी आपल्याला पाईपलाईन दिसते। ह्या पाईपलाईनच्या अगोदर एक चेंबर बनवलेला आहे आणि तो चेंबर पूर्णपणे उघडा आहे। परत इथे हाच प्रॉब्लेम आहे, जसं आपण शौचालयाच्या टाकीवरचं चेंबरचं झाकण उघडं होतं तिथे कोणतंही लहान मूल बाळ इकडे तिकडे ही आता इकडे पहा, इथे खेळणारी मुलं आहेत की दिवसभर मुलं इथे खेळत असतात छोटी मोठी, आणि त्यापैकी काही मुलं इकडं आपले लपाछपी म्हणून टाईमपासला जर या ठिकाणी आली ते कायमचे लपले जातील असं मला वाटतं। आणि कोणाला काही तपास लागणार नाही की हे टाकीचं झाकण ज्याने कुणी टाकी बनवली कॉन्ट्रॅक्टरनी ते झाकण कुणी बसवायचं। जर झाकण बसवलं तरच त्याला ह्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यायचे नाही तर द्यायचं नाही असं माझं म्हणणं आहे। तुम्ही 100% काम कंप्लिशन झालेलं आहे एखाद्या गोष्टीचं, हे कसं ठरवता? समजा संडास बनवायला तुम्हाला 12,000 रुपये आम्ही दिले बांधायला, सगळं भिंती वगैरे बांधल्या, दरवाजे बसवले, सगळं बसवलं, खिडक्या बसवल्या, नळ बसवला, बादली ठेवली आणि संडासचं भांडंच नाही बसवलं, हे संडास पूर्ण झालं का? अशा पद्धतीने जर आपण कंप्लिशन सर्टिफिकेट न घेता असे जर अपूर्ण कामं जर आपल्याला इथे दिसत असतील, आणि पहा ही छोटी मुलं आलेत का नाही इथे दिसतात का नाही? पहा आता ही मुलं कुठे खेळायला येणार बघा, इथे न सांगता ही मुलं बरोबर या टाकीच्या आसपास एवढ्या जागेत येते खेळायला, ती मुलं सगळी इथे खेळायला येतात। आणि इथे जर या टाकीमध्ये ही जर 4-2 पोरं पडली तर हा विषय किती गंभीर होईल याचा विचार करणं गरजेचं आहे। म्हणून जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल या कामाचा त्याने 48 तास त्याला मी मुदत देतो। 48 तासाच्या आतमध्ये हा व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर जो कोणी त्याचा कॉन्ट्रॅक्टर असेल त्याने त्याच्यावरती झाकण बसवायचं। साध्या साध्या गोष्टी आहेत, परंतु ह्या गोष्टी जर सिरियस झाल्या तर एखाद्याचा जीव जाईल, आणि जीव म्हणजे मोठ्या माणसाचा नाही जाणार, बारक्या पोरांचा जाईल की जे भविष्यामध्ये आपल्या देशाचे नागरिक आहेत, सुजाण नागरिक होणार आहेत, आपला देश सांभाळणार आहेत, देश चालवणार आहेत। असेच नागरिक जर आपण लहानपणी जे अशा गटारांमध्ये जर त्यांना घालणार असू तर आपला देश मला वाटतं चांगल्या ठिकाणी किंवा चांगल्या रोडनी चाललेलं आहे असं मला वाटत नाही। मॅटर इज सिम्पल बट इट विल बी कॉम्प्लिकेटेड आफ्टर सम टाईम। साधी गोष्ट आहे पण सिरियस होऊ शकते। मग काय करायचे आपल्याला? जे कोण संबंधित कर्मचारी असतील, या भागाचे जे काही सदस्य असतील, आता इथं काही विटा पडलेल्या दिसतात पहा, बिनकामाच्या विटा जवळजवळ 10-15 हजाराच्या विटाच असतील। एक विट जर 15 रुपयाला एक विटा असेल किंवा 20-22 रुपयाला विटा असेल, हे असेच पडलेले आहेत बघा, काही त्याचं कोणाला घेणं देणं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही। असं नियोजन आपलं चाललेलं आहे, एकदम ढिसाळ नियोजन याला म्हणतात। की आपल्याला लागतात किती विटा, किती पाईप लागतात, किती काय लागतं। आता ह्या विटा काय करतील, या परिसरातले जे लोक आहेत का नाही, हे चूल बनवायला नेतील, कुणी वटा बनवायला नेतील, कुणी चुली शेजारी बसायला नेतील, म्हणजे असे कशाला पण त्याचा वापर होईल। त्याच्यानंतर या ठिकाणी मला इथे ही जी लाईन दिसते जोडलेली बा, इथं गॅप पडलेला दिसते पहा, याचा अर्थ असा की ही लाईन 100% व्यवस्थित जोडलेली नाही। म्हणजे इथून या लिकेजमधून प्रचंड प्रमाणात वायू म्हणजे CH4 गॅस, H2S गॅस, अमोनिया असे 1000 प्रकारचे वायू आहेत। ते 1000 प्रकारचे वायू कुठूनही बाहेर निघायला लागलेले आहेत, आणि आपलं एक प्रकारचं प्रदूषण वातावरणाचं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। म्हणून जे काय करतोय ना आपण ते खात्रीशीर आहे का? आता इथे सिमेंट कॉन्क्रीटचे नळे आहेत, ह्या भले मोठे नळे आहेत, एकमेकाला ते जॉईंट केलेले आहेत। आता आपण इथे जर पाहिलं तर इकडच्या बाजूला व्यवस्थित जोडलेलं दिसतंय मला, हे पहा इथे व्यवस्थित दिसतंय, त्यानंतर इथे व्यवस्थित जोडलेलं दिसतंय, आणि तिथेच काय झाले
ते जोड निसटलं आहे, थोडक्यात जोड निसटलेलं आहे. मग अशा पद्धतीचं जर नियोजन असेल तर 100% खात्रीशीर पाईपलाईन बरोबरच जोडलेलं नाही, याचा अर्थ असा होतो. आणि साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी आपण दुर्लक्ष करतो. आता इथे जर आपण पुढं पाहिलं तर त्या नळ्या त्या झाडांपर्यंत गेलेल्या आहेत. तिथून पुढं नदी 200 फूट आहे. 200 फुटाच्या अलीकडेच पाणी सोडून दिलेलं आहे. आता यावर पर्याय म्हणून मी शास्त्रज्ञ प्राध्यापक श्री चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणे यांनी केलेल्या संशोधनानुसार या ठिकाणी आपण जरी जागा पाहिली एवढी, तरी जवळजवळ 30 फूट रुंदीची जागा शिल्लक आहे आणि लांबी शेवटपर्यंत आहे. आणि असं जर या जागेचा आपण लांबीचा जर विचार केला तर हे पहा, असं मी शिफ्टिंग दाखवतो हे इथपर्यंत ही जागा लांब आहे बघा. म्हणजे साधारणपणे 500 फूट लांब आणि 30 फूट रुंद, जवळजवळ 40 फूट रुंदीची जागा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. माझं असं म्हणणं आहे की माझ्या संशोधन कार्यानुसार की शौचालयांचे जे पूर्वी एका घराला एक शौचालयाचा खड्डा खोदला जायचा, शोषखड्डा. त्या शोषखड्ड्याची साईज असायची 4x4x4. मग हे गावाचं आलेलं जे सांडपाणी आहे, माझ्या म्हणण्यानुसार 10x10x10, 10 फूट उंच, 10 फूट रुंद, 10 फूट खोल, अशा पद्धतीने आपण जे खड्डे जर खोदले 500 फुटामध्ये, आपल्याला जवळजवळ जर विचार केला 10 फुटावर एक खड्डा, मध्ये 10 फुटाचा गॅप, म्हणजे 20 फुटावर एक खड्डा असं आपण गृहीत धरू, तर 25 खड्डे आपल्याला 10x10 या आकाराचे या ठिकाणी होतील. मग 25 खड्डे जर आपण 10x10x10 आकाराचे जर घेतले आणि हे जे सांडपाणी आहे हे या खड्ड्यांमध्ये जर आपण सोडलं, शोष खड्ड्यांमध्ये जर सोडलं, तर ते पाणी डायरेक्ट नदीला न जाता इथंच जमिनीमध्ये जिरेल. आणि जमिनीमध्ये जिरल्यानंतर खाली 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 त्याचं आपोआप पर्क्युलेशन होईल आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या साल्मोनेला टायफाई बॅक्टेरिया, इस्चेरिशिया कोलाई बॅक्टेरिया हे डायरेक्ट नदीच्या पाण्यात जाणार नाहीत आणि ते तिथंच त्या ठिकाणी फिल्टर होऊन तिथंच त्या ठिकाणी मेले जातील. आणि अशा पद्धतीने आपण जर शोष खड्डा पद्धत वापरून जर सांडपाणी आणि त्याच्याच पलीकडे पहा ही शौचालय दिसतात, ते त्याच्या पलीकडे जर टाकी आहे, ती 15x10x10ची टाकी तुम्हाला जी काल बोललो मी ती, मग त्याचंही पाणी आपण याच्यामध्ये सोडू शकतो. म्हणजे सांडपाणी आणि मैला पाणी हे दोन्ही पाणी आपण जर या शौचखड्ड्यांच्या माध्यमातून जर जिरवली तर नदीला पाणी जाण्याचा प्रश्नच नाही. नदीच्या अलीकडे 500 फुटामध्ये जे काही जागा आहे, इथे जागा दिसते आपणाला, ही 500x40 म्हणजे जवळजवळ 2500 फूट लांब आणि 40 फूट रुंद, म्हणजे जवळजवळ अर्धा एकर जागा आहे. ही अर्धा एकर जागेमध्ये आपण जर शोषखड्डे केले, हे पडलेलेच आहे, काही उपयोग नाही जागेचा. मग या जागेचाही पुरेपूर वापर होईल. आणि अशा पद्धतीने आपण इकडे जे शौचालय दिसते बघा, त्या शौचालयाची जी टाकी आहे महिलांच्या शौचालयाची, इथून ते पाणी बाहेर निघालं आहे आणि तिथंच सगळा गाळ तिथं साठलेला आहे. आता हा गाळ या पाण्याच्या माध्यमातून हे पहा इथून खाली पाणी चाललेलं आहे आणि ते पाणी खाली जाऊन ते सांडपाण्याला मिळाले. म्हणजे याचा अर्थ असा, या ठिकाणी आपणाला ज्या लोकांनी शौचालयामध्ये संडास केलेली आहे ती घाण अशीच इथं आलेली आहे. पहा इथं अशीच आलेली आहे, हे पहा इथं पहा. आणि हेच पाणी सरळ खाली नदीला चाललेलं आहे. म्हणजे इस्चेरिशिया कोलाई आणि साल्मोनेला टायफाई बॅक्टेरिया इथं पण आहे आणि तिथं पण आहे. मानवी शौचालयामध्ये जी काही जी विष्ठा असते मानवाची, त्यामध्येच या 2 बॅक्टेरिया जास्त असतात. आणि ज्या वेळेस या बॅक्टेरिया नदीच्या पाण्यामध्ये जाऊन मिळतात त्यावेळेस आपणाला लिव्हर इन्फेक्शन, किडनीचं इन्फेक्शन, इंटेस्टायनल इन्फेक्शन, म्हणजे थोडक्यात आपल्याला एवढ्या प्रकारचे रोग होतात, जुलाब, उलट्या, अतिसार आपण त्याला म्हणतो बा. अशा प्रकारचे रोग जर थांबवायचे असतील तर नैसर्गिक शोषखड्डा पद्धत वापरून आपण या ठिकाणी जर मैला पाणी आणि सांडपाण्याची जर व्यवस्था केली, पुनर्वापर प्रक्रिया या ठिकाणी नैसर्गिक प्रक्रिया होतात आणि आपोआपच त्याचा पुनर्वापर होईल. त्याच्या पलीकडच्या बाजूला जर आपण बोर खोदला तर बोरला पाणी लागेल आणि त्याच बोरच्या टाकीचं पाणी आपण या संडासांना वापरू शकतो, इथे वरती वापरू शकतो. त्याच्यावरती फिल्ट्रेशन सिस्टीम लावून आपण पिण्यासाठी वापरू शकतो. जमिनीमध्ये मुरलेलं जे पाणी आहे ते पाणी नैसर्गिकरित्या फिल्टर होतं. आणि त्याही पुढचं माझं संशोधन असं आहे
की हे जे पाणी आहे याच्यामध्ये आपण स्टीम स्टरलायझेशन टेक्निक फॉर किलिंग ऑफ ई कोलाय अँड साल्मोनेला बॅक्टेरिया, हे नवीन माझं संशोधन आहे. या बॅक्टेरियांना मारण्याकरता आपण वाफ तयार करणार आहोत. म्हणजे स्टीम जी तयार होईल ती स्टीम आपण प्रत्येक शोषखड्ड्यामध्ये सोडणार आहोत. आत्तापर्यंत जगामधला कोणताही शास्त्रज्ञ नाही की त्यांनी अशा प्रकारचा प्राथमिक शोध किंवा कायमस्वरूपीचा शोध किंवा त्याला एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स असणारा शोध अजूनही लावलेला नाही. म्हणून या ठिकाणी मला डॉक्टर ऑफ लिटरेचर इन ऑर्गॅनिक फार्मिंग, सीवेज ट्रीटमेंट, ह्युमन वेस्ट ट्रीटमेंट अँड सीवेज ट्रीटमेंट या संदर्भामध्ये आपणाला मी जे काम केलं त्या कामाच्याबद्दल मला डिलीट पदवी मिळालेली आहे. एवढं सोपं काम नाही आहे. या कामासाठी मला वयाची 55 वर्षे खर्च करावे लागलेत. MSc 1992ला सुटल्यानंतर सदर विषयामध्ये माझा अभ्यास सुरू झाला आणि तो अभ्यास आज अखेर पूर्ण झाला. 92 नंतर 8 वर्ष आणि ही 26 वर्ष, 26 4 30 4 34 वर्ष अथक प्रसंग किंवा अथक परिश्रमानंतर मला या ठिकाणी सक्सेसफुल होईल असं या ठिकाणी वाटतं. आणि गाव जे आहे आमचं ते पाण्याच्या माध्यमातून होणारे जे रोग आहेत त्या रोगांपासून मुक्त होईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.